त्यापैकी आर के मेहता हे एक आहेत. शाळेतील गोरगरीब मुलांना कपडे वाटपाबरोबरच हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घ्यावं आणि उच्च शिक्षणासाठी मदत करावी असं आवाहन आयकर आयुक्त आर के मेघवाल यांनी केलं. आर के मेहता ट्रस्टच्या वतीनं गरजूंना कपडे वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. आर के मेहता ट्रस्टच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. या उपक्रमाअंतर्गत दरवर्षी 500 गरजू मुलांना दीपावली निमित्त नवीन कपडे देण्यात येतात. गेली 34 वर्ष हा उपक्रम राबवण्यात येतो. यंदाही महापालिका आणि अन्य शहरातील गोरगरीब, गरजू आणि निराधार मुलांना कपडे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला आयकर उपायुक्त के आर मेघवाल, पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव, जिल्हा पोलीस प्रमुख प्रदीप देशपांडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, डॉक्टर नंदकुमार जोशी, डॉक्टर एस एम राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. ट्रस्टचे अध्यक्ष आर के मेहता यांनी ट्रस्टच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेऊन गोरगरीब मुलांची दिवाळी नव्या कपड्यांनी साजरी व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचं सांगितलं. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध शाळातील 550हून अधिक मुलांना नवीन कपडे वितरित करण्यात आले. तसंच गरजू, वृद्ध, विधवा महिलांना कपड्यांचं वाटप करण्यात आलं. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये 5 रुपयात उपचार देणारे डॉक्टर कांतीबाई पटेल, विधितज्ञ ॲडव्होकेट दिलीप नलवडे, डॉक्टर संदेश बागडी, शामली यादव, स्नेहलता तांदळकर, दीपक पाटील, बबन तानवडे यांचा समावेश होता. निस्वार्थीपणानं कार्य करणारे व्यक्तिमत्व असणाऱ्या आर के मेहतांनी गोरगरीब मुलांसाठी राबवलेला उपक्रम इतरांना प्रेरणादायी असल्याचं आर के मेघवाल यांनी सांगितलं. आर के मेहतांचा दातृत्वाचा गुण इतरांनी घ्यावा, तसंच गरिबातील हुशार विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांना उच्च शिक्षित बनवण्यासाठी कार्य करावं असं आवाहन मेघवाल यांनी केलं. यावेळी प्रतापसिंह जाधव, पोलीस प्रमुख प्रदीप देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाला माजी पोलीस उपअधीक्षक एस एस दानिगौड, अण्णा राणे, उदय मराठे, अशोक माने, अनिल घाडगे, मोहन हजारे, बाळासाहेब कांदळकर, सुनीता पाटील, रुपाली पाटील यांच्यासह ट्रस्टचे विश्वस्त उपस्थित होते. मुंबईच्या लेटेस्ट फॅशनचे कपडे कोल्हापुरात उपलब्ध